आपण अशा ठिकाणी राहतो जिथे ऑप्शनना कोणतीच कमतरता नसते, म्हणजे कोणत्याही गोष्टींना काही ना काही तर ऑप्शन हा उपलब्ध असतोच। आता इथेच पहा, वडापावच्या भाजीपासून मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये पावभाजी कशी बनवायची, अगदी झटपटरित्या बनवणारी ही पावभाजी ची छोटी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। अगदी छोटी रेसिपी आहे, याच्यामध्ये जास्त काही करावं लागत नाही, झटपट तयार होणारी रेसिपी आहे। कुकरचाही वापर आपल्याला इथे करावा लागत नाही, अगदी सहजरित्या होणारी ही पावभाजी आहे। आणि पाव काय, आपल्याला वडापाव खाताना आपण जे पाव आणतो तेच पाव आपण पावभाजीसाठी वापरतो, त्यामुळे वडापाव बनवत असताना तुम्ही अशा पद्धतीची पावभाजी ही बनवू शकता। घरातील जी माणसं वडापाव खात नाहीत त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि आपल्याला एका वेळेस 2 रेसिपी बनवून तयार होतात याच्यामध्येच, म्हणून ही इन्स्टंट पावभाजी तुम्ही नक्की करून पहा। आता आपण इथं कढई घेतलेली आहे, ज्या कढईमध्ये मी वडापावसाठी भाजी बनवलेली, परत तीच कढई मी आता पावभाजी बनवण्यासाठी वापरत आहे। त्याच्यातील भाजी बाजूला काढून घेतलेली आहे। परत कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तुमच्याकडे बटर उपलब्ध असेल तर तुम्ही बटरचा वापर करू शकता। इथे मी इथं तूप घातलेलं आहे, 2 मोठे चमचे तूप इथं घातलेलं आहे। सोबतच तुपामध्ये मी थोडंसं तेल मिक्स केलेलं आहे, म्हणजे काय होतं, तूप जळणार नाही यासाठी इथे याच्यामध्ये तेल ही मिक्स केलेलं आहे। आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, तो आपल्याला पहिल्यांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। अगदी लालसर रंग होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा इथं आता लालसर रंग होईपर्यंत भाजलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो ऍड करायचे आहेत, टोमॅटो थोडे जास्त वापरायचे। आता मी 1 कांदा आणि 2 टोमॅटो असं प्रमाण वापरलेलं आहे। टोमॅटोमुळे भाजी अशी मस्त चविष्ट बनते, रंगही खूप सुंदर येतो भाजीला आणि थोडीशी आंबटसर बनल्यामुळे छान टेस्टला लागते। आता टोमॅटो पटकन भाजून व्हावा याच्यासाठी याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेला आहे। मीठ भाजीमध्येही वापरलेलं आहे, त्यामुळे थोडंसं प्रमाणात इथं मीठ वापरावं लागणार आहे आपल्याला। मी छोटा चमचा मीठ वापरलेला आहे। आता आपल्याकडे जे फ्रोझन वाटाणे असतात ते मी इथं वापरत आहे, एक अर्धी वाटी वाटाणे मी इथं घातलेले आहेत। आता कमी प्रमाणात इथं मी भाजी बनवत आहे, त्यामुळे सर्व साहित्य आहे ते कमी प्रमाणातच वापरत आहे। अर्धा बीट किसून घेतलेला आहे, बारीक किसणीने किसून घ्यायचं। आता इथं काय होतं, आपण बीट वगैरे सर्व कुकरला आधी शिजवून घेतो पावभाजी बनवत असताना, पण आपण इथं झटपट पावभाजी बनवत आहे इन्स्टंट, त्यामुळे इथं बीट बारीक किसणीने किसून घ्यायचं आणि तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे। बीटाचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। साधारणतः 2 मिनिट आपल्याला इथं बीट परतून घ्यायचं। तेल सुटलेलं दिसलं की, म्हणजे बीट परतत असताना थोडंसं तेल सुटलेलं दिसलं की मग याच्यामध्ये लाल तिखट ऍड करायचं आणि पावभाजी मसाला ऍड करायचा। आता पावभाजी मसाला जर अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता याच्यामध्ये आणि चाट मसाला वगैरे वापरू शकता। अशा पद्धतीने आता सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर परत याच्यामध्ये जी आपण वडापावची भाजी बनवलेली आहे ती ऍड करायची आणि सर्व साहित्य परत मिक्स करून घ्यायचं आहे इथं। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करत असताना मात्र गरम पाणीच ऍड करायचं, थंड पाणी अजिबात ऍड करायचं नाही। आता सर्व भाज्या मिक्स झाल्या की याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं आहे। आता भाजी जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही इथं पाणी ऍड करू शकता। आता इथं मी 1.5 ग्लास पाणी टोटल ऍड करणार आहे याच्यामध्ये, त्यामुळे अगदी ग्रेव्हीसर अशी भाजी बनून तयार होणार आहे। आता इथं तुम्ही पाहतच आहात, बीट वापरल्यामुळे अशा पद्धतीने सुंदर रंग आलेला आहे, अगदी सेम पावभाजीचा रंग कसा लाल असतो त्या पद्धतीने इथं रंग आलेला आहे। आता मॅशरच्या मदतीने वाटाणे आणि जी बटाटा आहे तो आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे। आता बीट ऑलरेडी आपण एकदम बारीक किसून घातलेला आहे, त्यामुळे ते पटकन शिजलं जातं। अशा पद्धतीने आता पावभाजी आपली बनवून तयार झालेली आहे। ही झटपट तयार होणारी पावभाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका रेसिपी कशी वाटली ते। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।